आणि या कंटाळलेल्या आणि हतबल झालेल्या दख्खनच्या जनतेला गरज होती बंडखोर भूकंपाची. या बंडखोरीतून उभी राहिली दोन महान सल्तनत, एक म्हणजे बहामनी आणि दुसरं म्हणजे दोन संगमा ब्रदर्सनी सुरू केलेलं हम्पीचं विजयनगर साम्राज्य. संगमा ब्रदर्सनी आपल्या राजधानीसाठी हम्पीचं शहर निवडलं कारण ते तुंगभद्राच्या वळणावर होतं. पौराणिक कथानुसार पंपा म्हणजे ज्याच्या नावावरून हम्पी शहराचं नाव पडलं, पंपा नदी आणि शिव हे समकालीन संस्कृत प्रवाहात मुख्य कॅरेक्टर्स होते. हम्पीशी जोडली गेली एक दंतकथा आहे. त्याच्यामध्ये हरिहर आहे, जो त्यांचा फाउंडर आहे, तो एकदा शिकारीत जातो आणि तो असं दृश्य बघतो. विचित्र असतं की ससा पळत असतो, त्याच्या मागे पाठलाग त्याचा कुत्रा करत असतो, पण ससा न पडता तो कुत्र्यालाच चावतो. ही घटना हरिहर एका साधूशी कन्सल्ट करतो. साधू म्हणतो की हे सिम्बॉलिक आहे आणि तू याच ठिकाणी एक नगरी उभार. आणि ही सेम सिच्युएशन एकदा श्रीलंकेत एका राजपुत्राबरोबर झाली होती. त्याने ह्याच सिच्युएशनच्या बेसिसवर कँडी नावाचं शहर उभं केलं. अन्य बऱ्याच राजघराण्यांनी अशा दंतकथा सांगितल्या आहेत. कन्नड, तेलुगू, हिंदू योद्धे आणि मुस्लिम धर्मांतरित अशा सर्वांनीच त्या सांगितल्या आहेत. पण याच्यामध्ये अल्टरेशन किंवा चुकीचा अर्थ घेण्याची गरज नाही. दुसरा कृष्णदेवराय येईपर्यंत विजयनगरचं साम्राज्य अफाट पसरलं होतं. तो पार श्रीलंकेच्या राजाकडूनही खंडणी घ्यायचा. त्यानं मलबार किनारा म्हणजे आजचं केरळ तिथले सुद्धा हक्क प्राप्त केले होते. त्याने बरीच पुस्तकं लिहिली, बरेच अध्यादेश काढले. तो फक्त हिंदू आणि संस्कृत कवींचा वगैरे दरबारात सन्मान करत नसे, तर त्यात ख्रिश्चनही होते. विषय असा आहे की मॉडर्नायझेशन टाइम बाउंडेड नसते. 15व्या शतकात विजयनगरनं 2 आयलंडना जोडण्यासाठी एक वॉटर कॅनल बांधला. हा मॉडर्न हायड्रोलिक्स आणि इरिगेशनचा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. नुसती दगडं बघत पुढे जाऊ नको बाळा. हे दख्खन आहे, हे प्रोग्रेसिव्ह आहे, ह्याला असंच बघायला लागतंय. 12वं शतक उजाडलं. दिल्लीत तुगलक होतं. या तुगलकांनं होयसाळा आणि काकतीया ह्या 2 मोठ्या राजवंशांना दख्खनेत पुरतं संपवलं.